स्वागत सफारी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि जुने असाल तर करा। आता काय करताय? काय शॉक आला? जसं तुम्ही पुण्यामध्ये येताल ना तर पुण्यापासून स्वारगेट डेपोला जायचं आहे। स्वारगेट डेपोमधून खारावडेसाठी एसटी जाते। तिथून लगभग 32 किलोमीटरचं अंतर आहे। 1.5 घंटा लागतो जनरली। येळकोट येळकोट, जय मल्हार। स्वागत सर्वांचं सफारी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि जर जुने असाल तर कमेंट करा, लाईक करा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना। सध्या मी आहे पुण्यामध्ये खारावडे गावात आणि तिथे आहे श्री म्हसोबा देवस्थान। खूप जागृत असं मंदिर आहे। थोडक्यात छोटीशी आख्यायिका सांगतो। पुणे जिल्ह्यातील निसर्गरम्य मुळशी तालुक्यातील रमणीय परिसरातील खारावडे गावात भाविकांच्या भक्तांचे श्रद्धास्थान असलेले स्वयंभू नि जागृत असे नवसाला पावणारे श्री म्हसोबा मंदिर। खारावडे येथे घनदाट झाडीत झाडाचा पालापाचोळा गोळा करीत असताना निंबोनीच्या झाडाखाली हाताला शेंदूर लागल्याने बुवाजी मारणे अतिशय घाबरून गेले। त्याच दिवशी त्याच रात्री त्यांना श्री म्हसोबाची उत्पत्ती होत असल्याचा दृष्टांत झाल्यावरून त्याच ठिकाणी उत्खनन केले असता शेंदूर लावलेली मोठी मूर्ती आढळली आणि तीच ही सध्याची श्री म्हसोबा देवाची मूळ मूर्ती आहे आणि त्यामुळेच खारावडे हे श्री म्हसोबाचे मूळ स्थान समजले जाते। ही उत्पत्तीची कथा 13व्या शतकातील असल्याची आख्यायिका आहे। स्वराज्याचे पहिले सरसेनापती बाजी पासलकर दर्शनाला इथे येत असतात असा इतिहास आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावंत सरदार दयाजीराव मारणे यांचे हे कार्यक्षेत्र। देवाचा कारभार सर्व ग्रामस्थ पाहत असतात। नियोजनामध्ये सुसूत्रता यावी यासाठी 8 ऑगस्ट 1993 रोजी कै लक्ष्मणराव तुकाराम मारणे व त्यांच्या काही सहकाऱ्यांनी देवस्थान ट्रस्टची रीतसर नोंदणी केली। शासनातर्फे ब वर्ग तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता देण्यात आली आहे। शासनातर्फे तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत विविध योजनांसाठी निधी मिळवला असून त्यांच्या माध्यमातून भाविकांच्या सुखसोयींसाठी वाहनतळ, भक्तनिवास, दर्शनबारी, मंदिर परिसर सुशोभीकरण करण्यात आले आहे। भाविकांच्या मिळालेल्या देणगीमधून मंदिराचा भव्य दिव्य असा जीर्णोद्धार करण्यात आला आहे। मंदिराला 100 तोळे सोन्याचा कळस बसवण्यात आला आहे। धार्मिक कार्याबरोबरच सामाजिक बांधिलकीही
या परिसरात विद्यार्थ्यांना शालेय शिष्यवृत्ती, पंचक्रोशीतील ग्रामस्थांसाठी दवाखाना, सुसज्ज रुग्णवाहिका आणि इतर बरेच उपक्रम राबवले जातात. गेले 400 वर्ष चालू असलेली पशुबळीची व कौल लावण्याची प्रथा कायमची बंद करण्यात आली आहे. अशा या श्री म्हसोबा देवस्थानाला दर रविवार, पौर्णिमा, अमावस्या या दिवशी भाविकांची अल्लोट गर्दी असते. कित्येक जणांना प्रश्न पडला असेल की म्हसोबा म्हणजे काय, तर मी तुम्हाला थोडक्यात आख्यायिका सांगतो. म्हसोबा हे एक ग्रामीण दैवत आहे जे गावाच्या शिवेवर, शेताच्या बांधावर, कधीकधी जमिनीच्या खाली, ॲक्च्युली तुम्ही गावाला जेव्हा जाता तेव्हा झाडाच्या खाली शेंदूर लावलेले तुम्हाला काही दगड स्वरूपात दिसत असेल, ते ॲक्च्युली म्हसोबा असतात. आणि या देवामध्ये अपार शक्ती आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाकी देवांपेक्षा हा जो देव आहे हा लवकर पावला जातो. आणि या देवाला जो नैवेद्य दाखवतात तो म्हणजे अशा स्वरूपात असतो जसं की दही भात, सिगरेट, दारू, अंड हे या देवाचा नैवेद्य आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा. कारण की पुढल्या काळामध्ये मी जेवढं माझ्याशी होईल तेवढं महाराष्ट्रातले जे पण देवस्थान आहेत ते कवर करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. तर आतापर्यंत जो सपोर्ट दिला आहे तसाच सपोर्ट पुढल्या काळी ते राहू द्या. बस आजपुरतं एवढंच. बाय.